आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। माडगाव तालुका जतमध्ये अतिवृष्टीने नुकसान। जिल्हाधिकारी डॉक्टर अशोक काकडे यांनी दिली शेतकऱ्यांच्या बांधावर भेट। जत पूर्व भागात 2 दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। यावेळी जत तालुक्यात जास्त पाऊस माडगाव मंडलमध्ये नोंद झाला। येथे झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला होता, पण यांची दखल घेत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी तातडीने माडगाव गावास भेट दिली। यावेळी प्रांताधिकारी अजय कुमार नस्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, संघ अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास, जतचे उपविभागीय कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम, याचे बरोबर माडगाव मंडल अधिकारी अभिजित गाढवे, ग्रामविकास अधिकारी टीकारे मॅडम, सरपंच अनिता महादेव माळी, युवा नेते लिंबाजी माळी सावकर, सोसायटी चेअरमन प्रदीप दादा करगणीकर, मारुती कोरे, सावकार अंबू कांबळे व उपसरपंच बायासो सावंत आदी मंडळी उपस्थित होते। या पाहणी दौऱ्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर अशोक काकडे यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया। माडगावला मी आलेलो आहे। इथे मी चौगुले वस्तीवर जाऊन आलो। इथे काही शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे घरं पडलेली आहेत, त्या घरांची पाहणी केली। आता माझ्या पाठीमागे जे शेत आहे ते माळी नावाच्या माणसाचं आहे। तिथं त्यांनी बाजरी लावली होती आणि ती सगळी बाजरी आज पाण्याखाली गेलेली आहे आणि फुलोरा आलेला आहे, दाणे पण धरलेले आहेत त्याच्यात। मात्र आता पाणी जे आहे ते अजून एक 8-10 दिवस उतरून हटणार नाही असं दिसतंय आणि त्याच्यामुळे त्यांचंही पिकाचं खूप नुकसान होणार आहे। या अनुषंगाने तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी आणि प्रांत अधिकारी या सर्वांसमवेत आजचा मी हा तालुक्याचा दौरा करतो, पाहणी करतो आणि आज सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की पुढील 2 दिवसामध्ये पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि ज्याचं नुकसान झालेलं आहे त्या सर्वांचे पंचनामे झालेच पाहिजेत आणि अचूक पंचनामे झाले पाहिजेत। या अनुषंगाने मी माडगावच्या ग्रामस्थांनाही आश्वासित करू इच्छितो की आम्ही हे लवकरात 2-3 दिवसात हे कामकाज पूर्ण करतो आणि जेवढी लवकरात लवकर नुकसान भरपाई देता येईल तो देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। धन्यवाद। सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।